प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सागर आईला विचारतो, आई तुला सोडू का कुठे? तर आई म्हणते, नको मला, माझं मी जाते, सुखामेवा सगळा संपला आहे, तो आणायचा आहे. तर पुन्हा एकदा सागर रोमॅन्टिक होत तो फॅन हातामध्ये धरून मुक्ताजवळ येतो. तर मिहीर लगेच खोकण्याचं नाटक करतो तर ते दोघे भानावर येतात. सागर तो छोटासा फॅन मुक्ताच्या हातात देतो आणि येतो म्हणून सांगतो आणि मिहीरला घेऊन तिथून निघून जातो. आणि नंतर मुक्ता विचार करत स्वतःशीच हसते. सागर बाहेर आलेला असतो तेवढ्यात त्याला आदित्यचा फोन येतो आणि आदित्य सागरला म्हणतो, पप्पा मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. माझ्या प्रोजेक्टला फर्स्ट प्राइज मिळालं आणि मी जेवढा काही वेळ तुमच्यासोबत घातला होता त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि मजासुद्धा आली. तर सागर लगेच म्हणतो, तू आहेसच इतका हुशार. तर आदित्य सागरला म्हणतो, माझ्या हुशारीमुळे नाही तर तुमच्या गायडन्समुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे. तर सागर लगेच आदित्यला आय लव्ह यू म्हणतो. तर आदित्यसुद्धा पप्पाला आय लव्ह यू टू म्हणतो. तर त्याचवेळी आदित्यला सावनीसोबतचं बोलणं आठवतं आणि तो सागरला म्हणतो, पप्पा मला तुम्हाला भेटून काहीतरी सांगायचं आहे. तर सागर त्याला डायरेक्ट ऑफिसलाच बोलावतो. फोन ठेवल्याच्या नंतर मिहीर सागरला म्हणतो, आधी आदित्यचं नाव घेतलं की तुझ्या डोळ्यात पाणी असायचं, आता आदित्यचं नाव घेतलं की चेहऱ्यावर एक वेगळंच स्माईल असतं. एक सांगू का दादूस, हे सगळं वहिनींमुळे आहे ना? तर सागर हसतच मान हलवतो आणि मिहीर परत एकदा म्हणतो की खरंच यार, वहिनीमध्ये जादू आहे. जो आदित्य आधी तुझ्याकडे बघत सुद्धा नव्हता तो आता स्वतःहून फोन करतोय. तर सागर म्हणतो, मला तर विश्वासच बसत नाहीये की आदित्य आपल्याकडे परत आलाय आणि हे सगळं मुक्तामुळेच शक्य झालं. आता फक्त एक गोष्ट बाकी आहे. जसा माझ्यावरचा राग गेलाय तसा मुक्तावरचा राग लवकरात लवकर जावो. तर लगेच मिहीर तथास्तु असं म्हणतो आणि म्हणतो की एक दिवस असा येईल की आदित्य तुला नाहीतर मुक्ता वहिनीला फोन करेल आणि असत हसत हसत बोलेल. तर सागर म्हणतो, त्या दिवशी माझ्याहून जास्त आनंदी दुसरं कोणीच नसेल. इकडे मुक्ता किचन आवरत असते तेवढ्यात तिला सागरचा राहिलेला डबा दिसतो आणि ती मनातल्या मनात विचार करते की जाता जाता मी देऊन जाईन. तेवढ्यात मुक्ता निघणारच असते तेवढ्यात तेथे स्वातीताई येतात आणि त्या विचारतात की मुक्ता घाईत आहेस का? तर मुक्ता म्हणते, नाही बोला ना. तर स्वातीताई नाटकं करतच मुक्ताची माफी मागतात आणि म्हणतात, मला हवी ती तू शिक्षा दे परंतु माझ्याशी नातं नकोस तोडू. तर मुक्ता म्हणते, असं नातं तुटतं का कधी? जे काही झालं त्या सिच्युएशननुसार तुम्ही बरोबर होतात, असं नातं नाही तुटत. आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात. इकडे आदित्य सागरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तर सागर म्हणतो, आता माझा मुलगा मोठा झालाय, इतके दिवस मी तुझ्यासाठी गिफ्ट आणत होतो, आता तूच माझ्यासाठी गिफ्ट आणतोयस. आधी काय आणलंयस सांग ना? तर आदित्य लगेच सागरला म्हणतो, तुमच्यासाठीच आणलंय, तुम्ही ओपन करून बघा. सागर लगेच ते गिफ्ट ओपन करून बघतो तर त्यात जादूची पिगी बँक असते. सागर ते पाहून खूप भावूक होतो. त्यावेळी आदित्य सागरला म्हणतो, पप्पा तुम्हाला आठवतंय का मी लहानपणी यात पैसे टाकायचो आणि दुसऱ्या दिवशी ते पैसे डबल व्हायचे? तर सागर म्हणतो, ते दिवस मी कधीच नाही विसरू शकत, कारण ते माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस होते. आणि तुला आठवतंय का मी तुला म्हणलं होतं की तू मोठं झाल्यानंतर तुझी जी काही विश असेल ती यात टाकत जा, ती पूर्ण होईल. तर आदित्य म्हणतो, हो, आणि तुम्ही आणि मम्मा सेपरेट झालात, पण आता लाईफने आपल्याला परत एकदा एकत्र आणलंय, तर मी माझी विश मागितली तर चालेल ना? तर सागर लगेच चालेल असं म्हणतो. तुला काय हवंय ते सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तर आदित्य म्हणतो, माझी इच्छा काहीही असली तरी. तर सागर लगेच म्हणतो, मी तुझा पप्पा आहे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तर आदित्य सागरला म्हणतो, तुम्ही मला नाराज तर नाही ना करणार? तर सागर म्हणतो, मागून तर बघ. तर लगेच आदित्य खिशातून एक चिठ्ठी काढतो आणि ती सागरच्या हातात देतो. तेवढ्यातच मुक्ता तेथे दारात आलेली असते परंतु ती तिथेच थांबते. सागर ती चिठ्ठी ओपन करून पाहतो तर त्यात लिहिलेलं असतं, मुक्ताला डिवोर्स द्या. ते पाहून सागर आणि मुक्ताच्या चेहऱ्यावरचा तर आनंदच उडतो आणि सागर आदित्यला म्हणतो, हे काय आहे? तर आदित्य लगेच म्हणतो, हीच आहे माझी विश. तुम्ही त्या मुक्ताला डिवोर्स द्या, नंतर मी, तुम्ही, सई आणि मम्मा एकत्र राहू शकतो. ही आपली इनकम्प्लीट फॅमिली आहे, आता आपण ती पूर्ण करूया. तुम्ही कराल का ही माझी विश पूर्ण? तर मुक्ता मनातल्या मनात विचार करते, झालं आता सगळं संपलं, आदित्यसाठी हे सहज मला सोडतील का? तर सागर म्हणतो, आधी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, पण मुक्ताला डिवोर्स नाही देणार मी. त्या चांगल्या आहेत, खूप जास्त चांगल्या आहेत. आणि सागर ती चिठ्ठी फाडून टाकतो. तर आदित्यच्या हातातून ती जादूची पिगी बँक पडते आणि फुटते आणि आदित्य रागानेच तिथून निघून जातो. तेव्हा तेथे मुक्ता येते आणि मुक्ता सागरला म्हणते, आता तुम्हाला नात्याची जबाबदारी कळायला लागली आहे वाटतं. तर सागर म्हणतो, कोणाच्याही बोलण्याने आपल्या नात्यात विष पसरणार नाही याची काळजी घेतोय फक्त. तर मुक्ता म्हणते, सागर आदित्य रडत गेलाय. तर सागर म्हणतो की जाऊ देत, त्याला कळेल हळूहळू, तो माझा मुलगा आहे आणि माझ्यावरच गेलाय, मला पण जरा उशिराच कळतं. तर सागर मुक्ताला म्हणतो, सॉरी तुम्हाला डबा आणावा लागला. तो डबा मुक्ताच्या हातातून घेतो
तर मुक्ता लगेच म्हणते मी निघते, मला क्लिनिकला जायचं आहे. मुक्ता निघणार तेवढ्यात तिथे मिहीर येतो आणि मुक्ताला हाय म्हणतो. तर मुक्ता तिथून काही न बोलता निघून जाते. मिहीर ती फुटलेली पिगी बँक पाहतो आणि सागरला म्हणतो सगळं ठीक आहे ना? तर सागर हो म्हणतो. तर मिहीर म्हणतो ते क्लायंट्स थांबलेत, जाऊया का? तर सागर तिथून निघून येतो. मुक्ता चालत असताना झालेल्या प्रकाराचाच विचार करत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. मिहिकाचा फोन असतो. इकडे सावनीला मात्र आनंद झालेला असतो, परंतु आदित्य मात्र खूप रागात असतो आणि आदित्य सावनीला म्हणतो तुझं बरोबर होतं मम्मा, त्यांचं फक्त त्यांच्या दुसऱ्या वाईफवर प्रेम आहे. ते हे सगळं नाटक करत होते, मला तर त्यांचं तोंड बघायचंच नाहीये. तर सावनी म्हणते आधी तू शांत हो, मी तर तुला आधीच सांगत होते, परंतु तू माझं काही ऐकलं नाहीस. तुला वाटतं तसं नाहीये, तुझे पप्पा आता तुझे नाहीत राहिले. फक्त तुझ्यासाठी मी तर त्या सगळ्या वियर्ड माणसांसोबत राहायला सुद्धा तयार झाले होते, परंतु त्यांना आपल्या असण्या नसण्याने काहीही फरक पडत नाही. ते आपल्याला मागे सोडून खूप पुढे निघून गेलेत. आपणच त्यांच्या आठवणींमध्ये असे रमत बसलोय. तर आदित्य म्हणतो बास झाला आता, ते माझ्याशी खोटं बोललेत, मी त्यांना यापुढे कधीही माफ करणार नाही. तर सावनी त्याला समजावत असते. तर आदित्य रागाने सावनीचा हात झिडकारतो. तर सावनी रागाने आधी म्हणते. तर आदित्य म्हणतो यात तुझी सुद्धा चूक आहे. आधी तूच त्यांना सोडून आलीस म्हणून आता त्यांना तुला सोडायचंय. माझं काय? आणि आधी रागातच तिथून निघून जातो. तर सावनी मनातल्या मनात विचार करते मी आजपर्यंत आदित्यला जे काही सांगितलं होतं त्याच्या सगळं उलट घडले. आज आदित्य माझ्यावर आरोप करतोय. हे सगळं ऐकून तर सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे मिहीर आणि सागर गाडीमध्ये बसलेले असतात. तेव्हा सागर पण चिडचिड करत मिहीरला सांगत असतो ही असली कसली विष आहे त्याची. तर मिहीर म्हणतो तू नाही म्हणालायस ना त्याला? तर सागर म्हणतो हो मी नाही तर म्हणालोय, पण पहिल्यांदा मी आयुष्यात त्याला नाही म्हणालोय. तर मिहीर म्हणतो ज्याचं आता तुला वाईट वाटतंय. तर सागर म्हणतो मला अजिबात वाईट वाटत नाहीये, उलट आता माझं मन पण मला खात नाही. तर मिहीर म्हणतो तू एका वेळेस एकाचंच मन राखू शकतोस, स्वतःचं किंवा समोरच्याचं. तर सागर म्हणतो राईट, आणि आज जर मी आदित्यचं मन राखलं असतं तर बाकीची सगळी नाती तुटली असती. लहान आहे तो, आज न उद्या मी त्याची समजूत काढेन, पण मी तरी काय करू? माझ्याकडे 2च ऑप्शन्स होते, एकतर आदित्य दुरावला असता नाहीतर मुक्ता दुरावली असती. पण आता काहीही झालं तरी मी मुक्ताची साथ सोडणार नाही. त्यांनी खूप सहन केले माझ्यासाठी आणि सईसाठी. आदित्यला हे सगळं समजायला हवं. इकडे मिहिका आणि मुक्ता एकमेकींशी बोलत असतात. तर मिहिका रागातच म्हणते ते आदित्यला समजत नाही का? तो पण त्याच्या आईसारखाच आहे. मला तर या अशा आगाऊ मुलाचा खूप राग येतो. बरं झालं जिजूने त्याला तोंडावरच नाही सांगितलं. तर मुक्ता म्हणते बरं झालं असं कसं म्हणता येईल? खूप प्रयत्नांनी मी आणि आईने सागरला आणि आदित्यला एकत्र आणलं होतं, आणि आता माझ्यामुळे जर त्या दोघांमध्ये अंतर पडलं तर खूप वाईट वाटेल मला. तर मिहिका म्हणते तुला अख्ख्या जगभराचा ब्लेम स्वतःवर घ्यायची गरज नाही, यावेळेस चूक तुझी नाही तर त्याची आहे. तर मुक्ता म्हणते आणखी तो लहान आहे. तर मिहिका म्हणते हो तो लहान आहे, म्हणूनच हे आपल्या मोठ्यांचं काम आहे की त्याच्याशी बोलून त्याची समजूत काढणं. त्याचा जर प्रत्येक हट्ट आपण पुरवत बसलो तर त्याच्या डिमांड वाढतील. तर मुक्ता म्हणते सागर प्रत्येक वेळी आदित्यची सगळ्या गोष्टी झेलतात. तर मिहिका म्हणते आणि यावेळी जिजूंनी तुला प्रेफरन्स दिला. हे ऐकून मुक्ताला खूप छान वाटत असतं. तर मिहिका म्हणते ताई त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तर मुक्ता लाजतच तिथून निघूया असं म्हणते. तर मिहिका तिचा हात हातात धरते आणि म्हणते प्यार नाही तो क्या है जनाब. तू मला खरं खरं सांग आधी तुझ्या मनात काय आहे? तर मुक्ता म्हणते खरं सांगू का, माझ्या मनात आत्ता सध्या तरी इतकंच चालू आहे की सागरला मी आणि आदित्य आमच्यामध्ये एकाची निवड करायला लागू नये. इकडे मिहीर सागरला म्हणतो पण तू तर आधीच निवड केली आहेस. पुढचा मागचा काहीही विचार न करता तू मुक्ता वहिनीला निवडलंयस, आणि हे बघ आपण हे सगळं तेव्हाच करतो जेव्हा आपल्या समोरच्या व्यक्तीवर प्रेम असतं. तर सागर म्हणतो प्रेम? तर मिहीर म्हणतो हो, आपण हे सगळं त्याच व्यक्तीसाठी करतो जिला आपल्याला कधीही गमवायचं नसतं, म्हणून आपण हे मोठे मोठे डिसिजन्स असे क्षणात घेऊन टाकतो. तू काहीही म्हण पण तू प्रेमात पडलायस. तर सागरसुद्धा थोडासा लाजतो. इकडे मुक्तासुद्धा लाजत असते. तर मिहिका मुक्ताला म्हणते तुम्ही जर प्रेमात असाल तर जर तुम्ही नाही म्हणत असाल तरी तुमचे डोळे होच म्हणत असतात. तर मुक्ता तिला म्हणते तू काही PhD केली आहेस का? तर मिहिका मुक्ताला म्हणते तू त्यांच्या प्रेमात पडली आहेस, नाहीतर तू हे सगळं का केलं असतंस त्यांच्यासाठी? तर मुक्ता म्हणते कारण आई म्हणते की मी एक चांगली मुलगी आहे. तर मिहिका म्हणते याला चांगुलपणा नाही तर प्रेम म्हणतात, आणि मुक्ता तेथून निघून जाते. इकडे सागर मिहीरला म्हणतो माझ्या मनात असं काहीही नाहीये, आणि त्याला म्हणतो तू बडबड करत बस इथे, आणि गाडीतून उतरतो. मुक्ता आनंदात पळतच लिफ्टजवळ येते. तर तिथे मुक्ताची आई येते आणि मुक्ताची आई मुक्ताशी बोलत असते, परंतु मुक्ताचं मात्र काहीच लक्ष नसतं आणि ते लिफ्टमध्ये जाते.
मुक्ताची आई मात्र तिला आवाज देत असते, परंतु मुक्ताचं काहीही लक्ष नसतं. तर माधवी म्हणते काहीही तंद्रीत हिच्या आणि तिथून निघून जाते. इकडे सागर पण घरी आलेला असतो. माधवी बाहेर येते, तेवढ्यात तिला सागर दिसतो. ती सागरशी पण बोलत असते, तर सागरचं सुद्धा लक्ष नसतं आणि सागर पण तेथून तसाच पुढे निघून जातो. तर माधवी स्वतःशीच म्हणते, हा काय प्रकार आहे, दोघेही कुठे हरवलेत, कमाल आहे. इकडे मुक्ता घरी आलेली असते, तेव्हा सागरचे पप्पा तिला बघतात, तर लगेच सागर सुद्धा घरी येतो. मुक्ता आणि सागर दोघेही एकमेकांच्या तंद्रीत असतात. मुक्ता आणि सागर दोघेही त्यांच्या तंद्रीत असतात. सागरचे पप्पा सिलेंडर हलवत असतात, तर सागर मी असं खुणवतो आणि एका हाताने सिलेंडर उचलतो आणि सिलेंडर मुक्ताजवळ आणून त्याच्यावर बसतो आणि दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. आणि सागर उठून रूममध्ये येतो आणि बेडवर पडतो. सागर त्याच्या आठवणीतच रमलेला असतो आणि टीव्ही चालू करतो, तर त्याला टीव्हीमध्ये सुद्धा मुक्ताच दिसते. तर सागर स्वतःचे डोळे चोळतो आणि बघतो, तरीही त्याला मुक्ताच दिसत असते. इकडे मुक्ता किचनमध्ये काम करत असते, तर तिला सुद्धा सागरचाच भास होत असतो. इकडे मुक्ताने तव्यावर लाल मिरच्या टाकलेल्या असतात, त्याचा सगळ्या घरामध्ये धूर होतो. त्यामुळे सागरचे आई आणि पप्पा दोघेही आलेले असतात. तर सागरची मम्मी म्हणते की काय झालंय हिला, काय माहिती. तर सागरचे पप्पा म्हणतात की काही विचारू नको, काय माहिती आज कुठे रमली ती. तर मम्मी म्हणते तिचं डोकं फिरलंय, आता तुमचं पण फिरलंय का, जावा लवकर जावा, खिडक्या उघडा सगळ्या. आणि मम्मी मुक्तावर ओरडते, तर मुक्ताला सुद्धा ठसका लागतो आणि मुक्ता भानावर येते. तर मम्मी मुक्तावर ओरडत असते, तू नुसत्या मिरच्या तव्यावर ठेवून भाजतेस कशाला, तुला काय आम्हाला धुरी द्यायची का, तुला काय आम्हाला मारून टाकायचंय का, आज जेवायला पण मिरच्याच खायला मिळणार बहुतेक. तर मुक्ता सॉरी म्हणते. तेवढ्यात तेथे स्वातीताई पण येतात आणि त्या म्हणतात, हे सगळं सोड, तिकडे भाईकडे पण बघ, त्यानं सगळ्या उशातला कापूस काढून सगळा कापूस करून ठेवलाय. तर मम्मी आणि स्वातीताई तिकडे जातात. तर सागर स्वतःमध्येच गुंतलेला असतो आणि बंद टीव्हीकडे पाहत असतो. तर मम्मी सागरला हलवतात आणि म्हणतात की सागऱ्या काय झालंय तुला, तिकडे खाली मुक्ताने सगळा धूर करून ठेवलाय आणि तू इथे सगळा कापूस करून ठेवलाय, तुझ्यावर कोणी जादूटोणा तर केला नाही ना, मला काय माहीत नाही, हे सगळं आवरून ठेव, नाही तर मी तुमच्या दोघांना सोडणार नाही. मम्मी असं म्हणून ते तिथून तिघे निघून येतात. तर सागर स्वतःशीच हसतो. इकडे बाकी सगळे हॉलमध्ये येतात, तेव्हा तेथे मिहीर आणि मिहिका सुद्धा येते. तर मिहीर विचारतो, हे काय चाललंय सगळं. तर मम्मी म्हणते, आमचं नशीब चांगलं आहे. तर मम्मी म्हणते, ही तुझी वहिनी आणि दादोस या दोघांना काय झालंय काय माहीत नाही, हिने सगळ्या मिरच्या भाजल्या आणि सगळीकडे धूर करून ठेवला आणि तुझ्या दादोसने सगळ्या उशा फाडून सगळा कापूस केला. मम्मी सागरला धरून मुक्ताच्या पुढे ढकलते आणि म्हणते, काय झालंय तुमच्या दोघांना, एवढ्या कसल्या धुंदीत आहेत तुम्ही, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू मला जागेवर पाहिजे, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आणि मम्मी मिहीर, तुझ्या दादूसची खोली नीटनेटकी करून ठेव. आणि मिहिकाला म्हणते, ये चिचुंद्रे, हा सगळा धूर झालाय तो सगळा काढून टाक आणि बहिणीला मदत कर. तर मम्मी, बापू आणि स्वाती आतमध्ये निघून जातात. तर मिहीर म्हणतो, आधी जे नाही नाही म्हणतात तेच प्रेमात पडलेले असतात. तर सागर खोकतो. मिहीर म्हणतो, चल आधी बघूया वहिनीने काय उद्योग केलेत ते. तर ते चौघे किचनमध्ये येतात. तर मिहिका म्हणते, हे काय करून ठेवलंयस ताई, मान्य आहे प्रेमाचा रंग लाल असतो, तर मग या लालने तर काहीतरी भलतंच लाल व्हायचं ना. सागर मिहीरचा कान धरतो आणि म्हणतो, असं काही नाही. तर मुक्ता लगेच म्हणते, एक्झॅक्टली, तुम्ही दोघं आमच्याशी नीट वागा, आम्ही मोठे आहोत तुमच्यापेक्षा. तर मिहिका म्हणते, मोठे आहात पण या बाबतीत तर आम्हीच सिनियर आहोत. तर मिहीर म्हणतो, हो ना. मिहीर म्हणतो, सागऱ्या, मला या घरात सगळं नीट पाहिजे असं मावशी म्हणली होती, तर आपण बेडरूमपासनं सुरू करू. तर लगेच सागर म्हणतो, तू होपलेस आहेस. तर सागर पाणी प्यायला ग्लास घेतो. तर मुक्ता लगेच जग घेऊन येते आणि ग्लासमध्ये पाणी ओतते आणि म्हणते, मिहिका उगाच काहीही बडबडते. तर सागर म्हणतो, मिहीर त्याला सुद्धा वेड लागलंय. तर मुक्ता म्हणते, असं काही झालेलं नाहीये ना. तर सागर म्हणतो, छे, असं काही नाही, अजिबातच नाही. मुक्ता तिथून लाजतच जाते. तर तिच्या मागे लगेच सागर सुद्धा जातो. मिहिका मिहीरला म्हणते, या दोघांचं काहीही होऊ शकत नाही. मिहीर म्हणतो, काहीच नाही. तर दोघे हसायला लागतात. आणि मिहिका मिहीरला म्हणते, आणि आपलं. तर मिहीर म्हणतो, आपलं बरंच काही होऊ शकतं. इकडे सावनी आणि हर्ष बसलेले असतात. सावनी म्हणत असते, या सगळ्यासाठी आदित्य मला जबाबदार धरतोय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हर्ष म्हणतो, तू केलेल्या या फेअरटाईलच्या जगातून बाहेर पड. तुला हसू येते का, मी आदित्यला सांगितलं होतं की आमच्या सेपरेशनसाठी सागर जबाबदार आहे आणि त्याला पटलं सुद्धा होतं.
म्हणून तो त्याचा उठता बसता अपमान करायचा आणि हे बघून मला खूप आनंद व्हायचा. पण आता ती मुक्ता आली आणि तिने आता ते सगळं फालतू काउन्सिलिंग सुरू केलं आणि सगळ्या गोष्टींची माती झाली. तर हर्ष म्हणतो, मी तुला आधीच सांगितलं होतं, अशा गोष्टींमध्ये गाफील राहून चालत नाही. मुक्ताने हे सगळं सिरियसली घेतलं आणि तिथेच ती अर्धी लढाई जिंकली. सावनी म्हणते, वा, तुला फारच कौतुक आहे तिचं. तर हर्ष म्हणतो, बघ ना, आदित्य मुक्ताला हेट करतो परंतु सागरवर जीवापाड प्रेम करतो. मुक्ताला हवं ते तिने मिळवलंय. तर सावनी म्हणते, म्हणजे मीच सागरला सोडलंय असं वाटतंय का आदित्यला? आणि मी सागरला सोडलंय या कन्क्लुजनवरती आलाय आदित्य. मी कधी विचारच केला नव्हता की आदित्यच्या डोक्यात हा विचार येईल. सावनी म्हणते, काहीही झालं तरी त्याच्या नजरेत माझी इमेज खराब होता कामा नये. माझ्याविषयी त्याचा रिस्पेक्ट कधी कमी झालाच नाही पाहिजे. तर हर्ष म्हणतो, त्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे. आदित्य तुझ्या हातातून निसटून चाललाय. ज्याच्या भरोशावर तू एवढा मोठा गेम खेळत होतीस तोच तुझ्या हातातून निसटून चाललाय. सागरने आधीच तुझ्याकडून तुझं सगळं जग हिरावून घेतलंय. आता उरलं सुरलं जगही तो हिरावून घेईल तुझ्या मुलासकट. तर सावनी म्हणते, मी असं होऊ देणार नाही, मी सावनी आहे. तर हर्ष म्हणतो, काय करणार आहेस तू? तुझ्या हातात काय राहिलंय आता? तर सावनी म्हणते, आहे माझ्याकडे एक प्लॅन आणि तो वर्क होणार म्हणजे होणारच आणि तो डाव माझ्यासाठी माझा शेवटचा डाव असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मिहिका मिहीरसाठी एक लेटर लिहित असते आणि स्वतःशीच म्हणते, आत्तापर्यंत फक्त मिहीरने माझ्यासाठी असे क्यूट लेटर लिहिलेत, आज मी सुद्धा ट्राय केलाय. आणि म्हणते, पण आता हे लेटर मी मिहीरला देऊ कसं? तेवढ्यात तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती मावशीला हाक मारते. इकडे मिहीर आणि सागर एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे मिहिका येते आणि ती म्हणते, ताई, तुझ्यासाठी पालक कढी आणली डाळ घालून. मीच म्हणाले की ताईला आवडते म्हणून घेऊन आले. तर मोठ्याने म्हणते, आवडते ना तुला? म्हणजे खरं तर ती मिहीरने ऐकावं म्हणून म्हणत असते. ती मिहीरला खुणावून इकडे बोलावत असते आणि त्याला ती चिठ्ठी दाखवते. तर मुक्ता म्हणते, पोहे केलेत तर आता आलीस तर खाऊनच जा. तर मिहिका हो चालेल असं म्हणते आणि ती मिहीरला खुणावत असते. तर मिहीर हळूच उठून येतो आणि मिहिका ती चिठ्ठी मिहीरच्या हातात देते. तर मुक्ता लगेच मिहीरला म्हणते, काही हवं आहे का? तर मिहीर म्हणतो, हो, पाणी. मुक्ता मिहीरला पाणी देते. तर मिहीर म्हणतो, थंड आहे का पाणी? थोडंसं साधं मिक्स करून दे ना. आणि मुक्ता पाणी मिक्स करायला जाते. तेवढ्यात मिहीर ती चिठ्ठी उघडून पाहतो. सागर मिहीरला म्हणतो, झाला का टाइमपास करून? तर मिहीर म्हणतो, मी येतो आणि तिथून निघून जातो. तर लगेच मिहिका म्हणते, ताई, मी पण येते, मला जरा काम आहे, आणि तिथून निघून जाते. मिहीर जाताना मिहीरच्या खिशातून ती चिठ्ठी खाली पडते. ती चिठ्ठी सागरला दिसते आणि सागर ती चिठ्ठी वाचतो. सागरला असं वाटतं की ती चिठ्ठी त्याच्यासाठी मुक्ताने लिहिली आहे आणि तो ती चिठ्ठी तिथे ठेवून तसाच बाहेर कॉलवर बोलत जातो. तर मुक्ता इकडे येते आणि ती चिठ्ठी घेते आणि वाचते. तर मुक्ताला सुद्धा वाटतं की ती चिठ्ठी सागरने तिच्यासाठी लिहिली आहे आणि ती मनात विचार करते, असं लेटर लिहून काय बोलायचंय काय माहिती, इथे समोरासमोर बोलू शकतात ना. सागर पण मनातल्या मनात विचार करतो की मी इथेच असताना यांनी माझ्यासाठी लेटर का लिहिलं? कदाचित आई त्यांना सतत बोलत असते आणि त्यांना मोकळेपणाने बोलता येत नसेल म्हणून खाली बोलावत असतील. जाऊन तर बघतो. आणि मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मिहीर आणि मिहिका दोघांची एकमेकांची प्रेमाची कबुली देतात आणि सगळे दोन्ही फॅमिलीवाले त्या दोघांचं लग्न जमवण्यासाठी एकत्र आलेले असतात. तेवढ्यात तेथे सावनी येते आणि म्हणते, मला पण विचारा ना. तर मुक्ताची आई लगेच म्हणते की याची काहीही गरज नाहीये, आम्हाला तुम्हाला विचारणं महत्त्वाचं वाटत नाही. तर लगेच सावनी म्हणते, यांना माहीत नाहीये का मी कोण आहे ते? मिहीर माझा भाऊ आहे. हे ऐकून तर मुक्ताच्या घरच्यांना धक्काच बसतो. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.